महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची एक राजकीय अपडेट येते। एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला, संपूर्ण राजकीय डाव या ठिकाणी आणि राजकीय कमावलेलं अस्तित्व पणाला लावलं। तेच मित्र देवेंद्र फडणवीस आज एकनाथ शिंदे यांच्यासाठीच डोकेदुखी ठरू लागलेले आहेत। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं। 2.5 वर्षाचा कार्यकाळ एकनाथ शिंदेंना पूर्ण होऊ दिला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खरे रंग सुरुवात झालेली आहे। ज्या मित्राला या ठिकाणी भाजपला एकनाथ शिंदेने डोक्यावरती घेतलं, ज्या एकनाथ शिंदेने मोदी शहा यांच्याशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही, तेच आज भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डोईजड जाऊ लागलेलं आहे, तेही थेट एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये। या ठिकाणी मित्रांनो, जी महत्त्वाची राजकीय अपडेट आपल्या हाती आलेली आहे, निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरुवात झालेली आहे। प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे आणि अशातच कार्यकर्त्यांची संख्या जास्त झालेली आहे। आयारामांना भाजपने अगोदरच घेऊन डोक्यावर बसवलेलं आहे। फोडाफोडीचं राजकारण करत उद्धव ठाकरेंचे जास्तीत जास्त नगरसेवक फोडण्याचं काम एकनाथ शिंदेनेही केलेलं आहे। मात्र भारतीय जनता पक्षाचा डोळा आणि सर्वतोपरी जो आहे तो म्हणजेच मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात घेणं। इतकंच नव्हे तर थेट आता ब्लॅकमेलिंग सुरू झालेला आहे। ठाण्यामध्ये एकला चलोचा नारा आज भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। मंडळी, ज्या एकनाथ शिंदेने भाजपसाठी केलं तेच आज या ठिकाणी शिंदेला डोईजड जाऊ लागलेला आहे। एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी असतानाच कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपचा ठाण्यात झाला आणि या ठिकाणी तब्बल 70 पारचा नारा देण्यात आला। म्हणजेच ठाण्याचा महापौर हा भाजपचाच बसायचा या उद्देशाने या ठिकाणी आता खेळी सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने या ठिकाणी राजन विचारे, अविनाश जाधव यांनी ठाणे पूर्ण पिंजून काढलेलं आहे। अशातच या ठिकाणी भ्रष्ट असलेले अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने बसलेत हे दाखवण्याचे सर्वच प्रयत्न झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही चांगलीच अडचण झालेली आहे। एकीकडे असं म्हणावं लागेल, ठाकरे बंधूंनी घेरलं आणि भाजपने सोडलं। एकनाथ शिंदे यांच्या सेनेला केवळ ठाकरे बंधूच नव्हे तर अजित पवार असतील आणि भाजप असतील, या दोघांच्या विरोधात आणि भाजपच्या षडयंत्राच्या विरोधात सुद्धा ही लढाई लढायची आहे। यावरून असं स्पष्ट होतं, एकनाथ शिंदेने जे पेरलं ते उगवायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी सर्व काही देऊन उद्धव ठाकरेंचा पक्षच हायजॅक केल्याचा जो या ठिकाणी आता आरोप होतो, तोच आता पुन्हा एकदा भाजपला शिंदेची गरज नाही हे वारंवार भाजप दाखवण्याचा प्रयत्न करते। मंडळी, भारतीय जनता पक्ष यांचा रंग, भाजपचा रंग उद्धव ठाकरेंनी वेळीच ओळखला आणि भाजपला वाटलं की आता यापुढे आपण सत्तेत बसू शकत नाही, म्हणून एकनाथ शिंदे सारखा मोहरा त्याने हेरला आणि पक्षच फोडाफोडीचं राजकारण केलं। जे ठाकरेंनी दिलं एकनाथ शिंदे सोबत राहिले नाही, आज एकनाथ शिंदे सोबत गेलेले मंडळी कधी एकनाथ शिंदेला सोडतील हे सांगता येत नाही। अशातच ठाकरे बंधूंची ताकद आणि भाजपची खेळी ही एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व कोण बाजी मारेल कमेंट करा। धन्यवाद।